मागच्या काही दिवसापासून आपण सगळ्या सोशल मीडियावर कॉक्रोच 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 बघतोय। याच्यात जर आपण बघितलं ना तर या जे काही सध्या चालू आहे याच्यामध्ये करोडो यूथ, करोडो यंग जनरेशनचे पोरं एकत्र येऊन काहीतरी चळवळ करतायत। या चळवळीकडे सगळ्यांनी पॉझिटिव्ह अँगलनी बघायचं खूप गरज आहे। याच्यामध्ये आज जे पोरं आहेत ते पोरं काय एकत्र आलेत, यांचा एक तर इगो हार्ट झालाय, दुसरं यांच्या हाताला काम नाहीये। बरोबर आहे, आज शासनाकडे किंवा सिस्टम व्यवस्थेकडे खूप चांगली गोष्ट आहे। ह्या करोडो पोरांचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे। बघा, यांचे पेज बंद करून किंवा यांच्यावर दबाव आणून हे गोष्ट याच्यातनं सॉल्व्ह होणार नाहीये, बरोबर आहे। कारण यांना जास्त दाबून धरलं ना त्याचा खूप मोठा उद्रेक होईल। जे नेपाळमध्ये घडलं ना तेच आपल्याकडे घडू शकतं। सगळ्याला खूप चांगली संधी आहे की हे यंग जनरेशनचे पोरं हे उद्या भारताचं भविष्य आहे, बरोबर आहे। या भविष्याला जर आपण योग्य वळण दिलं, योग्य मार्गदर्शन केलं, या पोरांच्या हाताला काम जर केलं तर हे पोरं आज जगातला नंबर 1चा देश आपला बनतील। कारण सगळ्यात मोठी आपल्याकडे संपत्ती काय आहे तर यंग जनरेशन आपल्याकडे आहे। तर सगळ्यात एक विनंती आहे, या पोरांना आपण पॉझिटिव्ह अँगलने यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बघायची खूप गरज आहे। त्यांच्यासोबत संवाद साधायची गरज आहे। बघा, एक सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का, आज तुमच्याकडे करोडो डेटा एकत्र आलेला आहे, बरोबर आहे। यांच्याशी संवाद साधा, या पोरांना काय लागतंय, काय पाहिजे, काय नाही, आणि या गोष्टीला खरंच खूप चांगल्या अँगलनी, पॉझिटिव्ह अँगलने घ्या। नक्कीच भारताचं भविष्य खूप चांगलं होईल। पण जर आपण यांना निगेटिव्ह अँगलनी बघितलं आणि यांचा आवाज दाबला तर नक्कीच आपलं नेपाळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही।